अतिजलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर. कोल्हापूर महानगरपालिकेने बिनखांबी गणेश मंदिर ते महाद्वार चौक आणि ताराबाई रोड परिसरात अनधिकृत फेरीवाले व रस्त्यांवरील अतिक्रमणांविरोधात मोठी धडक कारवाई केली. महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांच्या आदेशाने आणि उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय कार्यालय क्रमांक 2 इस्टेट विभाग व अतिक्रमण निर्मूलन पथकाने ही संयुक्त मोहीम राबवली. या कारवाई दरम्यान रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या 4 लोखंडी हातगाड्या, 5 फायबर टेबल, 18 लोखंडी पाईप, छत्र्या आणि काउंटरसह मोठं अनधिकृत साहित्य जप्त करण्यात आलं. महापालिकेच्या नवीन ठरावानुसार हे सर्व साहित्य संबंधित व्यावसायिकांना परत न देता कायमस्वरूपी जप्त करण्यात आलं आहे. तसेच ताराबाई रोडवरील बहुमजली पार्किंगमधील गाळेधारकांनी सूचना देऊनही केबिन्स रिकाम्या न केल्यामुळे त्या केबिन्स देखील पथकाने जप्त केल्या. जुन्या राजवाडा पोलीस ठाण्याच्या बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली. शहरातील अनधिकृत फेरीवाले, शेड्स आणि अतिक्रमणांविरोधातील ही मोहीम यापुढेही अधिक तीव्र केली जाईल. त्यामुळे व्यावसायिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणं त्वरित हटवावीत, अन्यथा जप्त केलेलं साहित्य कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही, असा कडक इशारा महापालिकेने दिला आहे. तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला. महामीडिया 24 सदैव तत्पर.